मंडळी, आपल्या बागेसाठी किंवा आपल्या बागेतील झाडे हे ताजीतवानी, हिरवीगार, निरोगी दिसावीत असं आपल्याला वाटत असतं। मग काय, आपण बाजारातून महागडी खतं किंवा केमिकल फर्टिलायझर आणत असतो आणि त्याचा खर्च मात्र हा वाढवत असतो आणि त्याचा अति प्रमाणात वापर केला किंवा कंटिन्युअसली जर त्याचा वापर देखील करत राहिलो तर मात्र त्याचा जो परिणाम आहे तो मात्र आपल्या मातीच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होत असतो। मंडळी, या गोकर्णीच्या किंवा अपराजिताच्या झाडावर आलेली ही निळीशार फुलं पाहून तुम्हाला काय वाटते? त्याचप्रमाणे माझ्याकडे सदाफुलीला देखील खूप सुंदर अशी फुलं आलेली आहेत, पण मात्र ही फुलं येण्यामागे कुठल्याही केमिकल फर्टिलायझरचा किंवा कुठल्याही महागडा खताचा मी या ठिकाणी वापर न करता अगदी घरगुती म्हणजे ज्या काही किचन वेस्ट कंपोस्ट असो किंवा ज्या काही घरात अवेलेबल असतात त्या वस्तूंचा वापर करून एवढी सुंदर अशी जी काही बाल्कनीतील कुंड्यांमधली जी रोपं आहेत ती हिरवीगार आणि फुलांनी बहरलेली तुम्हाला दिसत आहे। सो मंडळी, अगदी स्वस्तात मस्त किंवा निशुल्क अशा ज्या काही होम रेमेडीज असतात त्या वेळोवेळी मी तुमच्याशी देखील शेअर करत असते आणि त्याचा जो रिझल्ट असतो तो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या दाखवत असते। सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपलवर या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। सो मंडळी, माझ्यासोबतच माझं बाल्कनी गार्डन देखील नेहमी तुमच्या स्वागतासाठी तयारच असतं। सो आज देखील आपण अशाच एका फर्टिलायझर विषयी जाणून घेणार आहोत की जे केमिकल नसून किंवा महागडं नसून सेंद्रिय असं खत आहे। मंडळी, आता हे आहे पोल्का डॉट प्लांट। सो तुमच्याकडे जर असेल तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा की तुमच्याकडे असलेल्या पोल्का डॉट प्लांटला देखील अशा प्रकारची छोटी छोटी फुलं आलेली आहेत किंवा येतात का। मी देखील हे प्लांट फर्स्ट टाइम लावलेलं होतं आणि या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ देखील शेअर केलेला होता, पण मात्र सध्या त्यावर अशी छान छोटी छोटी नाजूक अशी फुलं येत आहे। भरपूर अशी काही उमलत नाही, पण मात्र जागेवरच असतात आणि छोटीशी असतात आणि सायंकाळपर्यंत मात्र ते बंद होऊनही जात असतात। आणि हे आहे गोकर्णीचं रोप, तर यावर रोजची भरपूर अशी फुलं येत आहे आणि तुम्ही फुलांचा रंग देखील पाहू शकता की पूर्ण असा डार्क आहे। सो अपराजिताविषयी जर तुम्हाला इन डिटेल माहिती हवी असेल तर त्या रिगार्डिंग देखील मी बरेच असे व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि त्यामध्ये ज्या काही रेमेडीज मी वापरलेल्या होत्या त्याचाच हा रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे। मंडळी, आपण झाडांना कॅल्शियम रिच फर्टिलायझर असो, पोटॅशियम रिच फर्टिलायझर असो किंवा NPK रिच फर्टिलायझर असो, जेही फर्टिलायझर्स असतात जे केमिकल फर्टिलायझरमध्ये गुणधर्म असतात तेच फर्टिलायझर आपण घरातल्या अशा काही गोष्टी देऊन देत असतो की त्याचा परिणाम अशा प्रकारे सुंदर असा फुलांच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत असतो। सो मंडळी, बरेच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेले होते, लास्ट टाइम देखील 1-2 व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले होते। सो त्यामध्ये देखील मी एक सेंद्रिय खत तुमच्याशी शेअर केलेलं होतं। सो त्याचप्रमाणे आज मी देखील झायम फर्टिलायझर विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्याचा वापर देखील तुम्हाला आज करून दाखवणार आहे। सो मंडळी, आपण घरगुती खतांसोबतच काही सेंद्रिय खतांचा देखील वापर करणं हा गरजेचा असतो, कारण की ज्या काही मॅक्रो किंवा मायक्रो न्यूट्रिएंट्स जे असतात ते मात्र घरगुती खतांनी जर भरून निघत नसतील तर मात्र हे जी खतं असतात ती भरून काढत असतात। चला तर मग मंडळी, अधिक वेळ न घालवता आज आपण झायम या फर्टिलायझर विषयी जाणून घेऊया। झायम फर्टिलायझर हे एक प्रकारचं सेंद्रिय खत आहे ज्यामध्ये जनरली असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, काही एन्झाईम्स असतात जे कुंडीतील मातीसाठी बेनिफिशियल असतात किंवा प्रॉफिटेबल असतात, त्यामुळे मातीला देखील ते हेल्दी बनविण्याचं काम करत असतात। त्यासोबत प्लांट्सला ग्रो करण्यासाठी ते मदत करत असतात। शिवाय यामध्ये सीवीड लिक्विड देखील असतं, त्याचप्रमाणे ह्युमिक ऍसिड देखील असतं आणि अमायनो ऍसिड देखील असतं। सो ह्युमिक ऍसिड विषयी देखील मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केलेला होता, त्याला देखील तुम्ही खूप छान प्रकारे रिस्पॉन्स केलेला आहे। सो मंडळी, तुम्हाला देखील जर ह्युमिक ऍसिड विषयी जाणून घ्यायचं असेल तर नक्की तो व्हिडिओ चेकआउट करा आणि त्याचा खूप छान प्रकारचा जो रिझल्ट आहे तो आपल्या झाडांवर दिसून येत असतो। सो एकत्र पाहायला गेलं तर झायम फर्टिलायझर मध्ये ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करूनच हे फर्टिलायझर तयार केलेलं जात असतं आणि यामध्ये संपूर्ण जे काही घटक असतात ते संपूर्ण सेंद्रिय घटक असतात, ज्याचा काही परिणाम असतो तो आपल्याला एक पॉझिटिव्ह वे असो किंवा म्हणजे हे खत दिल्यानंतर जमिनीमधली जी काही सुपीकता असते ती पूर्णपणे वाढवत असते। त्याचप्रमाणे हे पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनवलेले असतात, त्यामुळे काय होतं की बहुतेक
प्रत्येक वेळी आपल्या कुंडीतील जी काही माती असते ते झाडांना आवश्यक असे पोषक तत्वे पुरवत नसल्याने झाडांना खत देणे देखील आवश्यक असतं. बरेच लोक फक्त कुंड्यांमध्ये झाडं लावून ठेवत असतात आणि त्यांना फक्त ऊन, पाणी आणि वारा याच्या मदतीने त्यांच्याकडनं बऱ्याच अशा फुलांच्या वगैरे अपेक्षा करत असतात. पण मंडळी, झाडांना खत देणे देखील तेवढंच आवश्यक आहे. खतामुळे जे काही मातीतील हरवलेले पोषक तत्व असतात त्यांची जी भरपाई करत असतं ते खत करून घेत असतं. त्याचप्रमाणे प्लांट्सला डेव्हलप करण्यासाठी, त्याला ग्रो करण्यासाठी जे काही निडेड किंवा जे काही गरजेचे फूड असतं ते सर्व हे खत थ्रू मातीतून झाडाला पुरविण्यात येत असतं. मंडळी, झाडांसाठी खत देणं देखील आवश्यकच आहे. पण मात्र तुम्ही म्हणणार, जर झाडाला खत नाही दिलं तर काय परिणाम होतो, म्हणजे फार तर झाडाला फुलं येणार नाही, बस याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे. पण मंडळी, बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याचा परिणाम जर आपण झाडांना खत दिलं नाही तर त्या झाडांवर होत असतो. जर तुम्हाला हे प्रॅक्टिकली करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करून बघू शकता. साधी सिंपल एकाच जातीची तुम्ही 2 झाडं वेगवेगळ्या कुंडींमध्ये लावून पहा आणि एका झाडाला रेग्युलर त्याला खत, पाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित द्या आणि एका झाडाला फक्त ऊन, वारा आणि पाणी एवढ्याच गोष्टी द्या. त्याच्यातला जो काही फरक असेल ना तो तुमचा त्याच ठिकाणी लक्षात येईल. चला तर मग मंडळी, आपण आता थोडं या खताविषयी देखील जाणून घेऊया. हे कसं द्यायचं ते देखील जाणून घेऊया आणि याचे फायदे काय आहेत ते देखील जाणून घेऊया. सो या ठिकाणी हे ओझाईम म्हणून हे लिक्विड फर्टिलायझर मी मागवलेलं होतं. सो याला 1 ते 1.5 लिटर पाण्यामध्ये फक्त आपण 5 ते 10 ml एवढंच याचं जे काही प्रमाण आहे तेवढं आपल्याला घ्यायचं असतं आणि हे वॉटर सोल्युबल आहे, वॉटर डिझॉल्व्ह होऊन जात असतं, म्हणून त्याला अगदी पटकन आपण अशा प्रकारे पाण्यामध्ये व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा वापर आपण डायरेक्ट मातीमध्ये करू शकतो आणि पानांवर देखील स्प्रे थ्रू याचा वापर तुम्ही करू शकता. मंडळी, आता आपण थोडं पाहूया की झाडांना जर आपण वेळोवेळी खत दिलं नाही तर काय होईल. प्लांट्सला जर आपण जर खत दिलं नाही तर प्लांट्स मात्र हे अट्रॅक्टिव्ह दिसत नसतात. ते आपल्याला नेहमी निरोगी वाटतील, त्याचप्रमाणे ते कुपोषित देखील होऊ शकतात. प्लांट्सवर कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची देखील चान्सेस जे असतात ते वाढून जात असतात. नेहमी झाड हे आजारी सारखं दिसत असतं. सो एकंदरीत काय तर प्लांटची ग्रोथ ही त्याच ठिकाणी थांबून जात असते आणि मात्र हळूहळू प्लांट हे कुंडीतून नाहीसं होण्याच्या मार्गावर जात असतं. सो मंडळी, आपण आता झायम फर्टिलायझर जे आहे ते कुठल्या कुठल्या कंटेंटपासून तयार झालेलं आहे ते देखील थोडक्यात जाणून घेतलं. त्यानंतर झाडांना खत दिलं किंवा नाही दिलं त्याचा परिणाम गुड असो किंवा बॅड असो त्या दोन्ही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण थोडक्यात या फर्टिलायझरचा झाडांवर काय फायदा होत असतो ते बघूया. सर्वात प्रथम झायम फर्टिलायझर हे तर ऑर्गॅनिक प्लांट ग्रोथसाठी एक प्रमोटरचं काम करत असतं. त्याचप्रमाणे या फर्टिलायझरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फरचे बॅलन्स असं कंटेंट आहे जे प्लांट्सची टोटल ग्रोथ करण्यासाठी त्याला हेल्प करत असतं. त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे मातीमध्ये सॉफ्टनेसपणा आणत असता. नेहमी आपण फक्त पाण्याचं, क्षारयुक्त पाण्याचा वापर जर केला तर माती जी असते ती कठीण आणि कडक होत असते. सो ती कठीण आणि कडक झालेली जी माती असते त्यामध्ये मऊपणा आणण्याचं काम जे असतं ते हे झायम फर्टिलायझर करत असतं आणि माती जर मऊ झाली तर त्याने मातीची सुपीकता देखील वाढत असते. त्यानंतर जर्मिनेशन जी प्रोसेस असते मातीमधली ती फास्ट होत असते. त्याप्रमाणे प्लांट्सला अगदी इझिली फॉस्फरस असो किंवा अदर जे काही न्यूट्रिएंट असतात, पोषक घटक असतात ते प्रोव्हाइड करण्याचं काम, त्या गोष्टी प्रोव्हाइड पूर्णपणे करण्याचं काम जे आहे ते हे झायम फर्टिलायझर करत असतं. आणि सर्वात लास्ट म्हणजे प्लांट्समध्ये हिरवी पानं वाढवणे, रूट्सला स्ट्रॉंग बनवणे, झाडाला निरोगी बनविणे आणि झाड वाढवणे यासाठी देखील हे झायम फर्टिलायझर बेस्ट प्रकारे वर्क करत असतं. सो मंडळी, झाडावर फुले, कळ्या जे काही गळण्याचं प्रमाण असतं ते देखील हे कमी करत असतं. सो मंडळी, आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या झाडांवर अशा समस्या असतात की त्या ठिकाणी न्यू प्लांट्सची ग्रोथ होत नसते, न्यू ब्रांचेस तयार होत नसतात किंवा कळ्या जरी तयार झाल्या मात्र त्या फुलण्याच्या आधीच कळ्या ह्या गळून पडत असतात. सो यांसारख्या जर समस्या असतील तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच अशा प्रकारे झायम फर्टिलायझरचा वापर करू शकता. हे झायम फर्टिलायझर लिक्विड आणि ग्रॅन्युअल्स दोन्ही फॉर्ममध्ये तुम्हाला मार्केटमध्ये ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो मिळून जाईल किंवा नर्सरीमध्ये देखील मिळून जाईल. ग्रॅन्युअल्स फॉर्मचा जर तुम्ही वापर केला तर ते देखील पाण्यामध्ये तुम्ही त्याला विरघळून थेट मातीमध्ये देऊ शकता. सो माझ्याकडे हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे. सो हे डायरेक्ट वॉटर सोल्युबल असल्यामुळे आपण डायरेक्ट याचा वापर अशा प्रकारे करू शकतो. आणि जर ग्रॅन्युअल्स फॉर्म मध्ये असेल तर तुम्ही जे ग्रॅन्युअल्स असतात ते मातीमध्ये मिक्स करून देखील झाडांना देऊ शकतात.
सो मंडळी, लास्ट व्हिडिओमध्ये देखील मी ह्युमिक ऍसिड विषयी तुम्हाला माहिती सांगितली होती. सो ह्युमिक ऍसिड लिक्विड फर्टिलायझर्स देखील झाडांच्या वाढीसाठी किंवा ग्रोथसाठी खूप छान प्रकारे वर्क करत असतं. त्याचप्रमाणे सीवीड लिक्विड फर्टिलायझर असो किंवा आता हे झायम फर्टिलायझर असो, सो यांची कामं जी आहे ती वेगवेगळी आहेत आणि प्रत्येक जे काही फर्टिलायझर आहे ते एक ऑर्गॅनिक प्रकारे छान असं जे काम आहे ते झाडांवर करत असतं. सो केमिकल फर्टिलायझरचा वापर करण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही सेंद्रिय खतांचा झाडांवर वापर केला सो त्याचा बेस्ट असा रिझल्ट तुम्हाला नक्कीच तुमच्या बाल्कनीतील किंवा कुंडीतील झाडांवर दिसून येईल. आय होप मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंटाळा करू नका किंवा कंजूसी करू नका. मंडळी, तुमचं एक लाईक आपला हा व्हिडिओ इतर गार्डन प्रेमींपर्यंत पोहोचण्यात मदत करत असतो. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक अजिबात करायला विसरू नका. त्याचप्रमाणे अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून घ्या. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर मात्र त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करायला मात्र विसरू नका, कारण की मी लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ थ्रू तुमच्यापर्यंत मराठीतून गार्डनिंगच्या टिप्स ह्या पोहोचवत असते. सो जर तुम्ही ऑलचं ऑप्शन सिलेक्ट केलं तर तुम्हाला दोन्ही व्हिडिओला भेट देता येईल. आय होप मंडळी, जाता जाता मात्र एक लाईक बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका. चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या. पावसाळ्यामध्ये झाडांची किंवा कुंड्यांमधल्या असलेल्या रोपांची काळजी कशी घ्यावी, अतिरिक्त पाणी जर कुंडींमध्ये साचत असेल तर त्याला रिमूव्ह कसं करावं, अशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्सचे बरेच असे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. सो नक्कीच त्या व्हिडिओंचा देखील आनंद घ्या. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग.